नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. हसणाऱ्याचे दात दिसतील असं म्हणतात, पण हेच दात जर वेडेवाकडे असतील तर सौंदर्यात अडसर नक्कीच निर्माण होतो आणि म्हणूनच दातांच्या सौंदर्याला खूपच महत्त्व आहे आणि म्हणूनच दातांचं सौंदर्य आणि कृत्रिम दंतरोपण याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत कॉस्मेटिक डेंटल सर्जन डॉक्टर अमित नेमाणे. डॉक्टर अमित, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत. थँक्यू. नमस्कार. डॉक्टर अमित यांच्याशी चर्चा करणार आहोत. दातांचं सौंदर्य तसंच दातांच्या बाबतीत आणखी काय ट्रीटमेंट्स आहेत ते जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टर अमित यांची ओळख करून देते. डॉक्टर अमित नेमाणे हे मागील 10 वर्षांपासून म्हणजेच पुण्यात ते पिंपरी चिंचवड इथे गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी ओरल इम्प्लांटोलॉजी या विषयात पदवी मिळवलेली आहे. डॉक्टर नेमाणे डेंटल अँड कॉस्मेटिक सर्जरी डेंटल हॉस्पिटलचे ते संस्थापक आहेत. या व्यतिरिक्त वास्पा हेल्थ केअर संस्थेचे ते सहसंस्थापक सुद्धा आहेत आणि याच संस्थेमार्फत त्यांनी 1000हून अधिक मेडिकल कॅम्प सुद्धा घेतलेले आहेत. डॉक्टर अमित नेमाणे हे अगदी नावाजलेले मोटिवेशनल स्पीकर देखील आहे. हे विशेष ओरल कॅन्सर बाबत अनेक ठिकाणी ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर अमित, पुन्हा एकदा स्वागत. खरं तर दात हे आपल्या सौंदर्यातला एक फार महत्त्वाचा भाग असतो आणि त्यातही त्यांची काळजी घेणं, कधी कधी दातांची काळजी घेण्यात आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. तर आणि आता दातांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुठली ट्रीटमेंट करायची म्हटली दातांच्या बाबतीत किंवा कुठले उपचार करायचे म्हटले तर पेनलेस डेंटिस्ट्री याला खूप महत्त्व आलेलं आहे. तर ही पेनलेस डेंटिस्ट्री म्हणजे नक्की काय? पेनलेस डेंटिस्ट्री हा आत्ता सध्याचा नवीन ट्रेंड आहे. मुळातच जर आपण विचार केला तर आपण साधारणतः डेंटिस्टकडे जाणारं जर आपण एकंदर पॉप्युलेशन बघितलं तर आपण बऱ्याचदा असं ऐकिवत असाल की आम्हाला डेंटिस्टकडे जायचं आहे किंवा दातांच्या डॉक्टरांकडे जायचं आहे, मात्र ते जे सगळे उपचार असतात ते फार वेदनादायी असतात. किंवा सर्वप्रथम दातांच्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर जे इंजेक्शन दिलं जातं, लोकल एनेस्थेशिया असं आम्ही त्यांना म्हणतो, तर हे असं लोकल एनेस्थेशियाचं इंजेक्शन असतं. हे देखील तोंडामध्ये घ्यायचं याची हा विचार करूनच बऱ्याचदा लोकांना त्याची भीती वाटत असते. आणि ही जी भीती असते, जी बऱ्याचदा ऐकीव असते, बरेचसे पेशंट आम्ही असं बघतो की त्यांना स्वतःला अनुभव नसतो, ते कधीच डेंटिस्टकडे यापूर्वी गेलेले देखील नसतात, मात्र मित्रमंडळीकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून किंवा असं इकडून तिकडून ज्या बातम्या येतात त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याचदा असं वाटतं की ही प्रोसिजर फार पेनफुल असू शकेल. कारण ते इंजेक्शन तोंडामध्ये घ्यायचं हे खरंच हे मुळातच भयावह गोष्ट आहे. आणि याच कारणासाठी बरेचसे पेशंट असतात ते डेंटिस्टकडे जायचं टाळतात. आणि हे जे आपण डेंटिस्टकडे जायचं टाळतो त्यामुळे होणारं जे नुकसान असतं हे बऱ्यापैकी मोठं असू शकतं. तर त्यामुळे पेनलेस डेंटिस्ट्री हा जो नवीन विषय आहे तो अशाच लोकांसाठी आहे ज्या लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की आम्हाला डेंटिस्टकडे जायचं आहे, मात्र ही सगळी जी प्रक्रिया आहे, जे उपचार आहेत, दाताचे जे उपचार आहेत, हे बऱ्यापैकी पेनलेस पद्धतीने झाले पाहिजेत, तर आम्ही डेंटिस्टकडे जायला तयार आहोत. मग याच्यावरती विचार करून दंतशास्त्रामध्ये अनेक प्रगती झालेली आहे आणि त्याचपैकी एक गोष्ट म्हणजे पेनलेस डेंटिस्ट्री. मित्रांनो, पेनलेस डेंटिस्ट्री म्हणजे काय? पेनलेस डेंटिस्ट्री म्हणजे तुम्हाला जे इंजेक्शन लोकल एनेस्थेशियाचं जर दिलं जातं त्यापूर्वी तो एरिया हा लोकल स्प्रेने किंवा लोकल जेलीने नम केला जातो. किंवा आता बाजारामध्ये मार्केटमध्ये असे नवीन इंजेक्शन्स आलेले आहेत, जे इंजेक्शन आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस ते अतिशय कमी प्रमाणामध्ये दुखतात, कारण त्याच्यामध्ये वापरणारी जी निडल असते ती फार बारीक किंवा अगदी थिन असते. तर त्यामुळे बऱ्याचदा ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्या अगदी पेनलेस होऊ शकतात. त्यामुळे जर आपल्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये याची भीती असेल की डेंटिस्टकडे गेल्याने किंवा दाताच्या डॉक्टरांकडे गेल्याने ही सगळी प्रक्रिया फार पेनफुल आहे आणि त्यामुळे जर तुम्ही स्वतःला थांबवत असाल तर मुळात आपण तसं करू नये. कारण पेनलेस डेंटिस्ट्री हे आजकाल बऱ्याचशा ठिकाणी आणि रॅदर हे तुम्हाला आम्हाला कोणालाच पेनफुल कुठलाच उपचार आवडत नाही. तर त्यामुळे जगातले सगळेच उपचार हे थोड्या प्रमाणामध्ये पेनलेस पद्धतीकडे चाललेले आहेत. तर त्यामध्ये डेंटिस्ट्रीने देखील मोठी प्रगती केलेली आहे. त्यामुळे पेनलेस डेंटिस्ट्री आता बऱ्याचशा ठिकाणी प्रॅक्टिस केली जाते. त्यासाठी आपण डेंटिस्टकडे जायचं जर टाळत असाल तर ते कृपया आपण करू नये. कृत्रिम दात आपल्याला आता बसवता येतो. तर हे कृत्रिम दंतरोपण म्हणजे नेमकं काय? ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये नेमकं करतात काय?
मुळात दंतरोपण या गोष्टीविषयी आम्ही प्रत्येक जणाला थोडीफार माहिती असतेच, कारण आपल्याला 32 दात साधारणतः असतात, खाली 16 आणि वर 16. सो अशा 32 दातांपैकी किमान एखादा दात तरी प्रत्येकाने गमावलेला असतोच. मग अशा वेळेस प्रत्येक जण विचार हा करत असतो की मला तो नवीन बसवून घ्यायचा आहे, म्हणजेच थोडक्यात दंतरोपण करायचं आहे. तर मित्रांनो, दंतरोपण करण्याचे 2 पद्धती आहेत. मोठ्या 2 पद्धती आहेत. एक असते सर्जिकल आणि एक असते नॉन सर्जिकल, म्हणजे ज्याच्यामध्ये शस्त्रक्रियेचा अंतर्भाव असतो आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये शस्त्रक्रियेचा मुळात अंतर्भाव नसतो. तर जी शस्त्रक्रियेचा अंतर्भाव नसलेली जी पद्धत आहे ती बऱ्यापैकी प्रचलित आहे, जी आपण काढघाल करायची कवळी वगैरे जे वापरत असतो. तर ती जी प्रक्रिया आहे ही मुळात शस्त्रक्रिया करून केली जात नाही. त्यामुळे ही प्रक्रिया ही पूर्वी फार लोकप्रिय होती. मात्र शस्त्रक्रिया करून दात बसवणे हे सध्या अधिक प्रचलित होत आहे. शस्त्रक्रिया करून दात बसवणे म्हणजे इम्प्लांट हे ज्या ठिकाणी आपण दात काढलेलं असतं, अशा काढलेली जी खोबण झालेली असते त्या खोबणीमध्ये खाली जे हाड असतं जबड्याचं, त्या हाडामध्ये आपण एक स्क्रू टाकून त्याला फिक्स करतो आणि त्यावरती आपण कृत्रिम दात किंवा टोपी बसवत असतो. तर त्याला आपण कृत्रिम दंतरोपण असं आपण म्हणतो. आणि हे कृत्रिम दंतरोपण सध्याच्या घडीला अनेक लोकांसाठी फार वरदान ठरत आहे, कारण अशा गोष्टीसाठी किंवा ह्या कृत्रिम दंतरोपणासाठी दाताचा जिकडे दात नाही त्याच्या आजूबाजूला किंवा त्याच्या पुढे आणि मागे कुठलाही कृत्रिम दात किंवा नैसर्गिक दात असण्याची आवश्यकता नसते. म्हणजे अगदी तोंडामध्ये एकही दात नसेल तरी देखील तुम्हाला तिकडे कृत्रिम दात बसवता येतात. तर अशा पद्धतीने देखील ही प्रक्रिया नव्या माध्यमातून प्रचलित होत आहे. इम्प्लांटमध्ये पण अनेक प्रकार आहेत. एक सर्वसाधारण कन्व्हेन्शनल इम्प्लांट नावाचा प्रकार आहे. कन्व्हेन्शनल इम्प्लांट म्हणजे जे आपण सर्वश्रुत आहे हाडामध्ये स्क्रू टाकणे, याला म्हणतात कन्व्हेन्शनल इम्प्लांट. परंतु आता सध्या बेसल बोन इम्प्लांट नावाची नवीन टेक्निक अगदी झपाट्याने प्रचलित होत आहे. बेसल बोन इम्प्लांट म्हणजे नक्की काय आहे? कारण हे कृत्रिम दंतारोपणाच्या प्रक्रियेमध्ये ही पद्धत किंवा ही उपचार पद्धती अतिशय नवीन आहे. तर याबद्दल आम्हाला सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेंटल ट्रीटमेंटमध्ये खर्चाचं गणित असतं, किंवा ही जी ट्रीटमेंट आहे ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल का, याबद्दलही सांगा. फार सुंदर प्रश्न आहे. मुळात बेसल बोन इम्प्लांट म्हणजे हा एक वेगळा इंग्रजी शब्द आहे, याच्याने तुम्ही मुळात कन्फ्यूज होऊ नका. बेसल बोन इम्प्लांट जर याला आपण अगदी शब्दशः समजून घ्यायचा प्रयत्न केलात तर बेसल म्हणजे काहीतरी अगदी मुळाशी जोडलेलं असं काहीतरी असतं बेसल. सो बेसल बोन म्हणजे काय? साधारणतः जर आपल्या जबड्याची आकार रचना पाहिलीत तर जबड्यामध्ये 2 प्रकारचे हाडं असतात. एक जे हाड असतं ते आईच्या पोटामध्ये तयार होतं, जबड्याचं हाड, त्याला बेसल बोन म्हणतात. आणि एक जे हाड असतं जे जबड्याच्या 2 प्लेट्सच्या मध्यभागी असतं किंवा ते भुस्या स्वरूपामध्ये असतं. तर ते ग्रॅन्युलर स्वरूपात किंवा भुस्सा अशा स्वरूपात जे हाड असतं त्याला म्हणतात कॅन्सलस बोन. कॅन्सलस बोन हे जसं आपलं वय पुढे वाढत असतं तशा पद्धतीने कॅल्सिफिकेशन होऊन ते वाढतं किंवा झिजतं. जसं वय तुमचं कमी होईल तसं त्या हाडाची झीज अति होत राहते. त्यामुळे कॅन्सलस बोन हे झिजणारं हाड असतं आणि बेसल बोन हे मुळात जन्माच्या आधीपासून किंवा आईच्या पोटामध्ये असल्यापासून तयार असलेलं हाड असतं. त्यामुळे त्याच्यामधली जी झीज असते ही बऱ्यापैकी नाहीमध्ये जमा असते. आणि ज्यावेळेस आपण इम्प्लांट या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेस आमच्याकडे अनेक पेशंट असे येतात की इम्प्लांट करायची तयारी आहे, खर्चाची तयारी आहे, सगळी तयारी असते मुळात. मात्र ज्यावेळेस CT स्कॅन किंवा डिजिटल एक्सरेज केले जातात त्यामध्ये बऱ्याचदा असं जाणवतं की पेशंटला सफिशियंट किंवा तेवढं गरजेचं हाड शिल्लक नाहीये. कारण कन्व्हेन्शनल इम्प्लांट ही जी मुळात जुनी टेक्निक होते त्याच्याने ज्या पद्धतीचा आपण इम्प्लांट करत असतो त्याच्यासाठी हाडाची काही रिक्वायरमेंट असते. साधारणतः तुम्हाला 10 ते 11 मिलीमीटरची उंची असणं फार आवश्यक आहे आणि 3 ते 3.5 मिलीमीटरची रुंदी असणं आवश्यक आहे. असं जर असेल तरच कन्व्हेन्शनल इम्प्लांट पूर्वी होत असायचे. मात्र अनेक पेशंट ज्यांना इम्प्लांट करायची गरज आहे किंवा ज्यांना इम्प्लांट करायची इच्छा आहे, खर्च आणि वेळ याचं त्यांच्याकडे कमतरता नाही, मात्र दात बसत नाहीयेत कारण हाड झिजलेलं आहे, अशा लोकांसाठी बेसल बोन इम्प्लांट हे अगदी वरदान ठरत आहे. या बेसल बोन इम्प्लांट मध्ये आपण जे हाड कृत्रिम आपण कुठल्याही पद्धतीने झिजत नाही अशा हाडाचा आपण वापर करून हाडांच्या प्लेटमध्ये आपण ते इम्प्लांट टाकत असतो आणि ते इम्प्लांट आपण बेंड करून
पुन्हा जबड्यामध्ये वरती घेत असतो. स्माइल डिझायनिंग म्हणजे तुमचं हसणं जास्त आकर्षक दिसावं, तुमच्या सौंदर्यात भर टाकणारं असावं, यासाठी स्माइल डिझायनिंग ही नवीन एक कॉन्सेप्ट आहे, तर त्याबद्दल सांगा. भारतामध्ये आता सध्या ती ट्रेंडिंग आहे असं आपण म्हणूयात, परंतु फॉरेनमध्ये किंवा भारताव्यतिरिक्तच्या बाहेरचे जे देश आहेत यांमध्ये स्माइल डिझायनिंग हे पूर्वीपासून फार कॉमन आहे किंवा बरंचसं प्रचलित आहे. मुळात स्माइल डिझायनिंग म्हणजे काय ते आपण समजूयात. एखादी गोष्ट डिझाईन करणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा आखीव रेखीवपणा आपण ज्यावेळेस ठरवतो त्यावेळेस त्याला डिझायनिंग असं म्हणतात. तर साधारणतः आपण हसताना आपल्या ओठाची जी लांबी असते किंवा कॉर्नर ऑफ द लिप एका उजव्या ते डाव्या बाजूला तुम्ही हसताना किती दात दिसले पाहिजेत, मग त्यामधले समोरचे जे 2 सेंट्रल इन्सायझर्स आहेत किंवा समोरचे जे 2 दात आहेत ते किती दिसले पाहिजे, त्याची रुंदी किती हवी, त्याची उंची किती हवी, त्यानंतरचे जे 2 दात आहेत त्यांचं अँग्युलेशन काय हवं, ह्या सगळ्या गोष्टींना डिजिटली डिझाईन केलं जातं. म्हणजे अगदी मी बऱ्याचदा असं गमतीने माझ्या अनेक रुग्णांना सांगत असतो की डेंटिस्टकडे जाण्यासाठी तुम्हाला पेशंट असणं गरजेचं नाही. तुम्ही बऱ्याचदा स्वतःचा मेकओव्हर करण्यासाठी किंवा स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी आपण स्माइल डिझायनिंग निश्चित करू शकता. स्माइल डिझायनिंग मध्ये फक्त तुमचं जे काही ओरिजिनल स्माइल आहे त्याचे काही फोटोग्राफ्स घेतले जातात आणि त्याला डिजिटली स्माइल डिझाईन कन्वर्ट केलं जातं. म्हणजे प्री ऑपरेटिव्हली उपचार करण्यापूर्वी आपले दात कसे दिसतील याचा थोडासा अंदाज पेशंटला दिला जातो आणि त्यानंतर दाताचं बाहेरचं आवरण फक्त थोडंसं घासून त्याच्यावरती विनियर्स किंवा फुल क्राउन या 2 टेक्निकने आपण नवीन कृत्रिम दात किंवा दाताची एक लेयर आपण बसवतो. आता ज्यावेळेस आपण हे कृत्रिम दात किंवा दाताचे विनियर्स बसवत असतो त्यावेळेस त्या विनियर्सचा रंग किंवा त्या कृत्रिम दातांचा रंग किंवा शेड हे आपण पेशंटला हवं असेल त्या पद्धतीने डिझाईन करतो. किंवा आपल्या चेहऱ्याची ठेवण कशी आहे, आपलं साधारणतः बॉडी लँग्वेज कशी असते, ह्या हिशोबाने आपण त्या दातांची ठेवण आपण ठरवत असतो. त्यामुळे आपल्याला अगदी हवं असं किंवा अगदी आपल्याला सुटेबल असं हास्य आपल्याला देता येतं. तर हे स्माइल डिझायनिंग मध्ये करता येतं. नक्कीच. डॉक्टरांकडनं आपण आणखीही दातांचं सौंदर्य कशा प्रकारे वाढवता येईल आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या उपचार पद्धती आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत. तसंच ओरल कॅन्सर विषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमित नेमाणे. डॉक्टर अमित हे कॉस्मॅटिक डेंटल सर्जन आहेत. डॉक्टर अमित, खरं तर आपण आता रूट कॅनल विषयी बोलूया की रूट कॅनलमध्ये नेमकं काय करतात आणि साधारण त्याचं लाईफ किती वेळ असतं. रूट कॅनल हा जो प्रश्न आहे हा मी म्हणेन प्रचंड कॉमन आणि अगदी सर्वसाधारण प्रश्न आहे. डेंटिस्ट्रीचा ज्यावेळेस विषय आपण चर्चेमध्ये घेतो त्यावेळेस रूट कॅनल माहीत नसलेली व्यक्ती ही क्वचितच आपल्याला सापडेल. रूट कॅनल म्हणजे बेसिकली काय असतं मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या दाताला कुठल्याही प्रकारची कीड लागते आणि ही कीड ज्यावेळेस दातामध्ये हळूवार पद्धतीने दाताच्या गाभाऱ्याकडे जाते किंवा दाताच्या सेंटरमध्ये असलेल्या पल्पच्या दिशेने प्रवास करते, त्यावेळेस ज्यावेळेस ती पल्पला पोहोचते किंवा दाताच्या नसपर्यंत पोहोचते त्यानंतर मुळात आपल्याला वेदना व्हायला सुरुवात होते. मग अशी जी दाताची कीड आहे जी दाताच्या नसपर्यंत पोहोचलेली आहे अशी कीड काढण्यासाठी किंवा अशा दातांचा उपचार करण्यासाठी जी प्रचलित उपचार पद्धती आहे त्याला रूट कॅनल म्हणतात. रूट कॅनल मध्ये काय केलं जातं, माझ्याकडे अनेक रुग्ण येतात आणि अगदी 4, 5, 8, 10 दातांना रूट कॅनल करून झालेलं असतं तरी देखील त्यांना टेक्निकली रूट कॅनल काय हेच मुळात माहीत नसतं. तर माझा मुख्य उद्देश आपल्याला सांगण्याचा हाच आहे की रूट कॅनल म्हणजे काय मित्रांनो हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण अनेक पेशंट रूट कॅनल झाल्यानंतरही दात दुखतो अशी सतत कंप्लेंट करत असतात, कॅप निघते, अशा अनेक उपप्रश्न लोकांना पडत असतात. तर तुम्ही थोडक्यात जर ही प्रक्रिया कशी असते हे जर समजून घेतलात तर आपणास हे समजणं फार सोपं जाईल की दात पुन्हा का दुखतोय किंवा कॅप का पडली असेल हे तुम्हाला तुमच्या डेंटिस्टशी देखील चर्चा करताना फार सोयीचं किंवा उपयोगाचं ठरेल. रूट कॅनल मध्ये साधारणतः दाताच्या मध्यभागी एक छोटंसं होल घेतलं जातं. ज्या पद्धतीने आपण एखादा बोरवेल घेत असतो किंवा आपण एखाद्या ठिकाणी पाणी शोधण्यासाठी जमिनीमध्ये बोर घेत असतो त्याच पद्धतीने दातामध्ये रक्तवाहिनी शोधण्यासाठी किंवा दाताची नस शोधण्यासाठी दाताच्या मध्यभागी एक छोटासा खड्डा घेतला जातो आणि या खड्ड्यामधून दाताच्या पायांमध्ये असलेल्या नसा काढल्या जातात. या नसा काढण्याचे वेगवेगळे टूल्स असतात. त्या नसा काढून तो पूर्ण जो दाताचं मूळ आहे किंवा ज्याला आम्ही पल्प म्हणतो ते पूर्णपणे साफ केलं जातं किंवा कॅनाल पूर्णपणे साफ केलं जातं आणि ते साफ केल्यानंतर तो दात दुखत नाही आहे ना याची खात्री केली जाते आणि पुन्हा अशा ठिकाणी नवीन कृत्रिम मटेरियल किंवा कृत्रिम नसा भरल्या जातात.
आता मुळात हे जे कृत्रिम मटेरियल आपण भरतो याच्याने दात पुन्हा जिवंत होत नाही किंवा दाताची जाणीव पुन्हा चालू होत नाही. असा दात हा कायमस्वरूपी निर्जीव असतो. या दाताला कुठल्याही प्रकारची वेदना नसते. हा दात ब्रेन पासून डिटॅच केलेला असतो. त्यामुळे भविष्यामध्ये जर पुन्हा या दातामध्ये दुखत असेल तर त्याचं कारण कुठेतरी रूट कनाल करताना आपण ते व्यवस्थित झालं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या डेंटिस्टकडे जाल त्यावेळेस रूट कनालची प्रत्येक प्रक्रिया समजून घेणं हे प्रचंड गरजेचं आहे. तरच तुम्हाला देखील कळेल की कुठे गडबड झाली आहे किंवा पुन्हा का दुखत आहे. तर रूट कनाल ही प्रक्रिया फार सर्वसामान्य असते. ती घाबरण्यासारखी मुळीच नसते आणि या प्रक्रियेने दात वाचतो हे निश्चित. तुम्ही बरीच जनजागृती करता ओरल कॅन्सर विषयी, तर त्याविषयी जरा सांगा की त्याची लक्षणं आपण नेमकी कशी ओळखायची. ओरल कॅन्सर हा विषय मी थोडासा डेंटिस्ट्रीपेक्षा वेगळा गणतो. कारण भारतामध्ये जे सर्वसाधारण कॅन्सरचं जे प्रमाण आहे म्हणजे इंडियन जर्नल ऑफ कॅन्सर सोसायटीचं जे मध्यंतरी काही आकडेवारी आली होती त्याच्यामध्ये ओरल कॅन्सर हा भारतामध्ये प्रचंड कॉमन आहे. अगदी प्रत्येक 1000 पेशंटमध्ये 10 लोकांना ओरल कॅन्सर असण्याची शक्यता असते आणि हजारांमागे 100 लोकांना प्री कॅन्सरस लिजन्स असतात. आता प्री कॅन्सरस लिजन्स म्हणजे काय किंवा ओरल कॅन्सरकडे आपण समाज म्हणून कशा पद्धतीने बघितलं पाहिजे. तर मित्रांनो, ओरल कॅन्सर ही एक फार मोठी मी म्हणाल ही एक जागतिक महामारीच्या दिशेने हा आजार प्रवास करत आहे. कारण आपण सगळ्यांना परिचयाचं आहेच की कॅन्सर हे आपण बऱ्याचदा ऐकतो की इकडे याला कॅन्सर झाला किंवा ओळखीमध्ये असेल मित्रमंडळींमध्ये असेल हे सतत आपल्या कानी पडत असतं. त्यात ओरल कॅन्सरला काही कारणं देता येतील. जसं जनरल कॅन्सरला तितकीशी कारणं स्पष्ट होत नाहीत की तुम्हाला का झाला, परंतु ओरल कॅन्सर हा बऱ्यापैकी काही कारणं देऊन आपल्याला सांगता येतो. ओरल कॅन्सर होण्याचं मुख्य कारण म्हणजे टोबॅको हेच आतापर्यंतच्या निदर्शनात आलेलं आहे. म्हणजे टोबॅको कुठल्याही फॉर्ममध्ये असेल तर आमच्याकडे ज्यावेळेस लोक येतात आम्ही काउन्सिलिंग करतो त्यावेळेस टोबॅकोमध्ये आम्ही तंबाखू खात नाही बिलकुल असं सांगणारी लोक पुढच्या क्षणाला सांगतात की आम्ही केवळ सिगरेट पितो. हे बऱ्याचदा लोकांना टोबॅकोमध्ये फरक कळत नाही. असं म्हणजे जी लोक अगदी मी अशी काही लोक बघितली आहेत की ज्यावेळेस आम्ही विचारतो की तंबाखू खाता का तर ते अगदी असं गर्वाच्या किंवा अभिमानाच्या स्वरूपात सांगतात की हो खातो. कारण जसं अगदी त्यांना त्या गोष्टीची काही कल्पनाच नाहीये. तर मित्रांनो, ही फार मोठी चूक आहे. आपण जी गोष्ट रोज कन्झ्युम करतो ती कुठेतरी बॉडीमध्ये डिपॉझिट होणार असते आणि त्याचं कुठेतरी प्रत्यार्पण दिसणार असतं आणि हे बऱ्याचदा कॅन्सरच्या माध्यमातून होतं. जसं तुम्ही म्हणालात की कॅन्सरसाठी आम्ही बरेचसे उपाय करतोय. म्हणजे अगदी आमची टीम आहे कॅन्सर मुक्त भारत किंवा ओरल कॅन्सर मुक्त भारत याच्यावरती आम्ही बरीचशी मेहनत घेत आहोत आणि अशा पद्धतीने जे आपण मेहनत घेत आहोत त्याच पद्धतीने आपण अनेक ठिकाणी कॅम्प्स घेऊन किंवा कॅन्सरसाठी अवेअरनेस तयार करून आपण लोकांना याची मदत करत आहोत. कॅन्सर होऊ नये म्हणून काय किंवा कॅन्सर झाला हे कसं ओळखायचं हे फार सोपं आहे. प्री कॅन्सरस लिजन आणि प्री कॅन्सरस कंडिशन नावाच्या दोन गोष्टी असतात. प्री कॅन्सरस लिजन म्हणजे कॅन्सर होण्यापूर्वी तोंडामध्ये किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये काही चेंजेस होत असतात. याच्यावरती जर आपण लक्ष ठेवलं तर आपणास त्याच्याबद्दल पूर्वकल्पना येऊ शकते. कॅन्सर होण्यापूर्वी प्री कॅन्सरस लिजनमध्ये व्हाईट लिजन आणि रेड लिजन नावाचे दोन प्रकार दिसतात. म्हणजे एक लाल चट्टा असतो आणि एक पांढरा चट्टा असतो. तर यापैकी सतत जर आपणास काही होत असेल किंवा वारंवार आपल्याला तोंड येत असेल किंवा अन्नपदार्थ सातत्याने तिखट लागत असतील तर याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि त्यातच जर आपल्याला नेमकं टोबॅको कन्झ्युम करायची सवय असेल तर मग त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला जोड देता आली पाहिजे. कृत्रिम दंतारोपणाविषयी असं म्हणतात की तुम्ही जर इम्प्लांट केले तर तरी सुद्धा तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, तर हे कितपत खरं आहे? अतिशय सुंदर प्रश्न आहे. म्हणजे अगदी हा बारीक प्रश्न आहे. दंतरोपण केल्याने कॅन्सर होणं हे खरं नाहीये, अगदीच खरं नाहीये. कारण मुळात दंतरोपण केल्यानंतर कॅन्सर होतो हे अगदी मी तर म्हणेल की याच्यामध्ये शक्यता फार कमी आहे. मात्र हे दंतरोपण जर चुकीच्या पद्धतीने केलं असेल किंवा दात बसवण्याची टेक्निक चुकीची असेल किंवा काढघाल करण्याचे दात हे फिक्स्ड केले असतील. बऱ्याचदा डेंटल क्वॅक नावाची एक पद्धत आता सध्या अनेक वर्षांपासून आहे. म्हणजे हे डेंटल माल प्रॅक्टिस आम्ही त्याला म्हणतो. केवळ डेंटिस्ट्रीबद्दलचं थोडंफार नॉलेज असणं किंवा कुठेतरी डेंटिस्टकडे असिस्टंट म्हणून काम केलेलं असतं किंवा डेंटलचं काम हे तितकंसं डॉक्टरची गरज नाही, आपण वरचेवर इलाज करू शकतो, अशा पद्धतीने काही लोक त्याचा व्यवसाय म्हणून सुरुवात करत असतात आणि याच्यातून ते कुठेतरी ॲक्रेलिक नावाच्या मटेरियलचा वापर करून दात घट्ट
घट्ट करून देतात। आता हे जे मटेरियल आहे हे याच्यामध्ये बरंचसं केमिकल असतं आणि ते हिरड्यांवरती दात बसवताना बसवलं जातं आणि हे जर वर्षानुवर्ष अगदी तोंडामध्ये तसंच राहिलं तर ते तिथे कंटिन्युअसली ट्रॉमा म्हणजे सतत जखम तयार करतं आणि अशा जखमेचं रूपांतर पुढे जाऊन कॅन्सरमध्ये होण्याची शक्यता अगदी दाट असते। त्यामुळे माझं या ठिकाणून सगळ्यांना आव्हान आहे की मित्रांनो, कुठल्याही पद्धतीचा दात किंवा कुठलाही दाताचा उपचार करून घेत असताना तो दंत तज्ञाकडूनच केला पाहिजे किंवा जो महाराष्ट्र दंतरोग तज्ञ परिषद आहे त्यांच्याकडे जो नोंदणीकृत डॉक्टर असतो त्याच्याकडूनच तुम्ही करून घेणं फार गरजेचं असतं। वेळ कमी आहे पण तरी विचारते की तुम्ही मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहात, अनेक व्याख्यानं तुमची माहिती आहेत लोकांनी पाहिली आहेत, तसंच अनेक लेख सुद्धा तुमचे प्रसिद्ध आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? मोटिवेशनल स्पीकर अदर दॅन डेंटिस्ट्री तुम्हाला हे करावं असं का वाटलं? याची अगदी एक छानशी स्टोरी आहे। ज्यावेळेस आम्ही मेडिकल कॅम्प्स वगैरे सातत्याने घेत असतो आणि या कॅम्पमध्ये कॅन्सरचे रुग्ण असतील किंवा दाताच्या उपचारासंदर्भात जो अवेअरनेस प्रोग्राम असतो त्यामध्ये ज्यावेळेस आम्ही सेमिनार्स किंवा लेक्चर्स घेत असतो, हे सेमिनार्स आणि लेक्चर्स घेत असताना बऱ्याचदा लोकांमध्ये जो ओशाळवाणापणा असतो किंवा जो आळशीपणा असतो किंवा एखाद्या गोष्टीकडे लक्ष देऊन ऐकण्याची जी त्यांची मानसिकता आहे ती फार कमी असते। मग अशा वेळेस लोकांना तुम्ही सुरुवातीला मोटिवेट करणं फार गरजेचं असतं आणि ज्यावेळेस तुम्ही लोकांना मोटिवेट करता, ज्यावेळेस तुम्ही आयुष्याबद्दलच्या छान गोष्टी त्यांना अगदी रम्य गोष्टी पद्धतीने सांगता, त्यावेळेस त्यांना लाईफसाठी किंवा आयुष्यासाठी जगण्यासाठी मोटिवेशन प्राप्त होतं आणि त्यानंतर सांगितलेले उपचार किंवा प्रिकॉशनच्या संदर्भातली काळजी लोक अगदी आनंदाने ऐकतात। आणि ज्यावेळेस आम्ही सातत्याने हे करत होतो त्यावेळेस माझ्या लक्षात असं आलं की ज्यावेळेस मी समाज माध्यमांमध्ये जाऊन बोलत होतो त्यावेळेस कॅन्सरच्या प्रोग्राममध्ये देखील मोटिवेशनसाठी दिलेलं जे माझं भाषण असायचं, जे स्पीच असायचं, त्याच्याने समोरचे समाजातली काही लोक प्रचंड उत्साही व्हायची आणि मग त्या अनुषंगाने मी सातत्याने मग मोटिवेशनल स्पीकर म्हणून बऱ्याचशा ठिकाणी बोलायला सुरुवात केली आणि अनेकांच्या आयुष्यावरती त्याचा अगदी सुंदर आणि पॉझिटिव्ह फरक पडलेला आहे। त्यामुळे जर आपल्या कुठच्याही कार्यातून जर समोरच्या लोकांमध्ये अगदी आपण सुंदर पॉझिटिव्ह आउटफिट देऊ शकत असेल तर मी हेच काम बऱ्याचदा मोटिवेशन म्हणून करत असतो आणि मी इथून आव्हान तुम्हा सगळ्यांना हेच करेल की मोटिवेशन हे सेल्फ असलं पाहिजे। सेल्फ मोटिवेशन असेल तर आपण आयुष्यामध्ये अगदी हवी ती गोष्ट सहज अचीव करू शकता। नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकी चांगली माहिती दिली, तसंच दातांचं सौंदर्य आणि ते जर वाढवायचं असेल तर काय काय उपचार पद्धती आहेत ते सुद्धा सांगितलं, त्याबद्दल खूप खूप आभार। थँक्यू। यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतो, मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ञांसह। तोपर्यंत नमस्कार।